सप्रेम जय महाराष्ट्र कोपरगावकरांना, कोपरगावतील सर्व मतदारांना मी विनम्रपूर्वक एक आव्हान करतो। आता आपण मोबाईलवर अनेक ठिकाणी बघतोय, कोणीतरी नवीनच चेहरा येतोय, तो बूम घेऊन फिरतोय, लोकांच्या मुलाखती घेतोय। हे सगळं मतदार बंधूंनो, हे सगळं फेक आहे, सगळं खोटं आहे। ही त्यांची ठरलेली माणसं आहे, फक्त ते खोटं बोलणार आणि तुमची दिशाभूल करतायत। पण खऱ्या अर्थानं जो माणूस आपल्या कोपरगाव शहराच्या पाठीशी उभा राहतो, जो कोपरगाव शहरासाठी लढतो, माझ्याकडे कुठली यंत्रणा नाही, माझ्याकडे कुठला कारखान्याचा पैसा नाही, माझ्याकडे कुठली ताकद नाही, माझ्याकडे फक्त एकच ताकद आहे, ती म्हणजे तुम्ही कोपरगाव शहरातील मतदार। तुम्हाला सगळं समजतंय, आपण सगळे सुज्ञ आहात। आता सध्या जे काय चालू आहे, सगळं पैसे देऊन सगळं खोटं नाटक जनतेसमोर आणायचं। पण यांच्याकडे एवढा पैसा असून फक्त खोटं नाटक बोलण्यात, खोटं नाटक दाखवण्यात, खोटं नाटक दाखवून जर तुम्हाला वेड्यात काढत असतील, तर हाच पैसा त्यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी वापरला असता तर आम्ही कोणीही उमेदवार यांच्या विरोधात उभे राहिलो नसतो। आज सर्वसामान्यांना उभं राहण्याची वेळ आली आहे, कारण यांनी 50 वर्षात कोपरगावचं काहीच केलं नाही। आहेत तशाच अडचणी, आहेत तशाच गोष्टी, आहे तसंच कोपरगावचं संकट, पाण्याचं संकट, धुळीचं संकट, खड्ड्यांचं संकट, हे सांगून सांगून माझा घसा बसला आणि तुमचं ऐकून ऐकून तुमचे कान दुखायला लागले। फक्त तुमचा एक बोट आता मतदानाच्या दिवशी विचार करा 10 सेकंदाचा, आपल्या कोपरगावची परिस्थिती काय आहे। कोणाचे भूल थापाला बळी पडू नका, कुणाचे मोठ्या मोठ्या सभा होतील, करोडो रुपयांनी खर्च होईल, त्याला सुद्धा बळी पडू नका। जो काम करतो त्याच्या पाठीशी उभे राहा। मी मरेपर्यंत कोपरगावची सेवा करेल आणि कोपरगाव तुमच्या मनातलं सुंदर, स्वच्छ, पाणीदार, खड्डेमुक्त, धूळमुक्त, बाजारपेठ फुललेली, बेरोजगारांच्या हाताला काम, महिला सुरक्षा, हे सगळे प्रश्न मी माझ्या मिरळ्याची शपथ घेऊन सांगतो। एक संधी, एकदा जबाबदारी दिली, हे सगळे प्रश्न मी मिटवल्याशिवाय राहणार नाही, एवढी कळकळीची विनंती करतो। आणि खोटे नाटे जे दाखवतायत, खोटे नाटे नावा पुढे आणतायत, याच्याशी जाऊ नका। मी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचतोय। मी जर नाही पोहोचू शकलो, मी काही गोष्टींच्या अभावी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचतो। मशाल या चिन्हावर सपना भरत मोरे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे उभे आहेत। आम्हाला मतदान द्यावं आणि आपल्या कोपरगावचा विकास करून घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।